नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 25 महत्त्वाचे MCQs इथे देणार आहे आणि हे सगळे MCQs प्रॉव्हर्ब्स अँड देअर मीनिंग्स या टॉपिकवरती आधारित आहे। 11वीच्या ॲडमिशनसाठी जी CET ठेवण्यात आलेली आहे, बोर्डाने त्यासाठीचा सेपरेट सिलेबस दिलेला आहे। त्यामध्ये 4 सब्जेक्ट्स आहेत, त्यापैकी इंग्लिश एक आहे। इंग्लिश मधला लँग्वेज स्टडी हा जो सब टॉपिक दिलेला आहे त्यामध्ये टोटल 33 सब टॉपिक्स आहे लँग्वेज स्टडीच्या अंडर। त्यामधला हा 26 नंबरचा सब टॉपिक आहे आणि त्याचं टायटल आहे प्रॉव्हर्ब्स अँड देअर मीनिंग्स। तर आपण बघूयात की प्रॉव्हर्ब्स अँड देअर मीनिंग्स वरती कुठल्या पद्धतीने MCQs विचारले जाऊ शकतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या प्रॉव्हर्ब्स किंवा त्यांचे मीनिंग्स आहे यावरती आधारित सगळे प्रश्न हे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत। तर आपण डिस्कस करूया 25 MCQs बेस्ड ऑन प्रॉव्हर्ब्स अँड देअर मीनिंग्स। क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, क्वेश्चन कुठल्या पद्धतीने दिलेला आहे आणि ऑप्शन्स आपल्याला कसे दिलेले आहेत। तुम्हाला A, B, C आणि D असे ऑप्शन्स दिलेले असतील आणि क्वेश्चन रीड करून तुम्हाला त्याचा आन्सर बघायचा आहे। क्वेश्चन नंबर 1, चूज द मीनिंग ऑफ द प्रॉवर्ब फ्रॉम द ऑप्शन। काय दिलंय? चूज द मीनिंग ऑफ द प्रॉवर्ब फ्रॉम द ऑप्शन। इथे एक आपल्याला प्रॉवर्ब दिलेली आहे, आपल्याला त्याचं काय करायचं आहे तर आपल्याला त्याचा मीनिंग खाली दिलेल्या ऑप्शनमधनं शोधायचं आहे। तर प्रॉवर्ब काय दिली आहे? द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म। बघा, द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म। यामध्ये ऑप्शन ए दिलंय बर्ड्स आर गुड ॲट कॅचिंग वर्म्स। बी दिलंय गेटिंग अप अर्ली गेट्स यू वर्म्स फॉर ब्रेकफास्ट। सी दिलंय इट इज बेटर टू स्टे इन बेड आणि डी दिलंय इफ यू वेक अप अँड गेट टू वर्क अर्ली यू विल सक्सीड। तर याचा अर्थ इथे आहे ऑप्शन नंबर डी। एक लक्षात ठेवायचं आहे, प्रॉवर्ब्स ह्या ॲडवाइस देत असतात। एक प्रकारचा प्रॉवर्ब्स म्हणजे काय, एक प्रकारच्या सेईंग्ज आहेत ज्यातनं आपल्याला एक उपदेश दिला जातो आणि इथे आपल्याला जर लॉजिक यूज केलं तर तुमच्या लक्षात येईल डी इज हे करेक्ट ऑप्शन आहे। कारण द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म याचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा इम्प्लाइड मिनिंग आहे ऑप्शन नंबर डी। क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी। म्हणजे इम्प्लाइड मिनिंग काय आहे? इफ यू वेक अप अँड गेट टू वर्क अर्ली यू विल सक्सीड। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 2, चूज द मीनिंग ऑफ द प्रॉवर्ब फ्रॉम द ऑप्शन्स। परत एक प्रॉवर्ब दिलेली आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। प्रॉवर्ब आहे लुक बिफोर यू लिप। लुक बिफोर यू लिप। ऑप्शन्स बघूया। ऑप्शन नंबर ए थिंक बिफोर यू ॲक्ट। ऑप्शन बी लुक अँड देन जम्प। सी जम्पिंग इज गुड एक्सरसाइज आणि डी दिलंय लुकिंग इज इम्पॉर्टंट। यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज अ थिंक बिफोर यू ॲक्ट। सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचे, विसरायचं कुणीच नाही। मी ज्या प्रॉवर्ब्स दिलेल्या आहेत अतिशय महत्त्वाचे अशा प्रॉवर्ब्स आहेत। लुक बिफोर यू लिप या प्रॉवर्बचा मीनिंग आहे थिंक बिफोर यू ॲक्ट। सो ऑप्शन नंबर ए याचं आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 3, चूज द मीनिंग ऑफ द प्रॉवर्ब फ्रॉम द ऑप्शन्स। आता दिलेल्या ऑप्शन्सपासून आपल्याला काय करायचं, या प्रॉवर्बचा मीनिंग बघायचं आणि प्रॉवर्ब कुठली दिली आहे? वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे। इच्छा तेथे मार्ग ज्याला म्हणतो आपण। तर ऑप्शन्स बघूया। ऑप्शन नंबर ए ऑप्शन दिलाय बघा, फर्स्ट बॉईज नेम्ड विल नो द वे। बी दिलाय इफ यू आर डिटरमाइंड इनफ यू कॅन फाइंड अ वे टू डू एनिथिंग आणि सी इट इज हार्ड टू फाइंड विल आणि डी विल इज ॲट होम ॲट हिज होम। ॲक्च्युली याचा मिनिंग आहे इफ यू आर डिटरमाइंड इनफ यू कॅन फाइंड अ वे टू डू एनिथिंग। म्हणजे इच्छा तेथे मार्ग, करण्याची इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडेल। इथे विल आणि ह्या ए सी आणि डी मध्ये काय केलंय, विल हे नाव कन्सिडर करून ऑप्शन्स दिलेले आहे, ते कुठलं आन्सर करेक्ट नाहीये। तर यामधलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज क्वेश्चन नंबर 3चा आन्सर बघा। वेअर देर इज अ विल देर इज अ वे या प्रॉवर्बचा मिनिंग आहे इफ यू आर डिटरमाइंड इनफ यू कॅन फाइंड अ वे टू डू एनिथिंग। क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रॉवर्ब। प्रॉवर्बचा मिनिंग काय आहे? प्रॉवर्ब म्हणजे काय? व्हॉट डज इट मीन? ऑप्शन्स अ शॉर्ट सेइंग दॅट गिव्स ॲडवाइस, हा ए ऑप्शन आहे। बी ऑप्शन बघा वर्ड्स विच हॅव टॅबू मिनिंग। सी घ्या, सी बघा a saying with no meaning आणि डी a saying that means exactly what the words say। याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज
अ शॉर्ट सेइंग दॅट गिव्स ॲडवाइस. म्हणजे क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. प्रॉवर्ब लक्षात घ्या सगळ्यांनी. प्रॉवर्ब म्हणजे काय, तर अ शॉर्ट सेइंग दॅट गिव्स ॲडवाइस. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5 इज ऑन द स्क्रीन. चूज द मीनिंग ऑफ द प्रॉवर्ब फ्रॉम द ऑप्शन्स. परत दिलेलं आहे प्रॉवर्ब दिले, त्याचं आपल्याला ऑप्शनमधनं मिनिंग बघायचं आहे कुठला आहे. अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. बऱ्याच वेळेस ऐकतो आपण ही प्रॉवर्ब. त्याचं आपण बघूया. ABCD का ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 आहे ऑल अदर फ्रूट इज बॅड फॉर यू. बी दिलंय डॉक्टर्स से टू ईट ॲपल्स. सी दिलंय ॲपल्स आर द बेस्ट फ्रूट. आणि डी दिलंय ईटिंग हेल्दी कीप्स यू फ्रॉम गेटिंग सिक. इथे सगळ्याच्या शेवटी फुल स्टॉप पाहिजे, इथे देतोय मी आता. तर याचा आन्सर आहे बघा ईटिंग हेल्दी कीप्स यू फ्रॉम गेटिंग सिक. म्हणजे इथे ॲपल खाणे याचं म्हणत नाही, तर इथे काय दिलंय इफ यू आर ईटिंग हेल्दी फूड, हेल्दी यू कॅन से फ्रूट्स ऑल्सो, सो इट कॅन कीप यू फ्रॉम गेटिंग सिक. सो सिक. ओके, सो क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 6. चूज द मीनिंग ऑफ द अंडरलाइन प्रॉवर्ब फ्रॉम द ऑप्शन्स. एक प्रॉवर्ब दिली आपल्याला, इथे अंडरलाइन करून दिली सेंटेन्समध्ये बघा. राम प्रॉमिस्ड टू स्टडी एव्हरी डे बट दॅट वॉज इझियर सेड दॅन डन. इझियर सेड दॅन डन याचा अर्थ काय होतो. इझिली सेड, इझिली डन, इझियर टू टॉक अबाउट दॅन टू डू. आणि डी दिलं इझियर टू स्टडी दॅन टू प्रॉमिस. याचा अर्थ काय होतोय इझी. याचा लक्षात घ्या इथे स्टडी, येथे स्टडी वर्ड इथे कन्सिडर न करता इझियर सेड दॅन डन, इझियर टू टॉक अबाउट दॅन टू डू याचा अर्थ असा होतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं करेक्ट आन्सर आहे. इझियर सेड दॅन डन याचा मिनिंग काय होतो इझियर टू टॉक, बोलायला सोपं पण करायला अवघड असा त्याचा मिनिंग होतो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इथे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे इझियर सेड दॅन डन याचा इथे मिनिंग होतो इझियर टू टॉक अबाउट दॅन टू डू. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 7 इज ऑन द स्क्रीन. चूज द मीनिंग ऑफ द अंडरलाइन प्रॉवर्ब फ्रॉम द ऑप्शन्स. आता परत इथे अंडरलाइन केलेली आहे, सेंटेन्समध्ये दिलेलं आहे. डू यू नो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याचा मिनिंग काय होतो, तर ऑप्शन्स बघूया. ABCD मध्ये काय आहे. ऑप्शन ए डुईंग प्रॅक्टिस इज पेनफुल, हे ऑप्शन होणार नाही. प्रॅक्टिसिंग इज द वे टू गेट गुड ॲट समथिंग. येस, दिस इज द करेक्ट. तरी पण नंतरचे ऑप्शन्स बघून घ्यायचे आहेत. यू मस्ट प्रॅक्टिस परफेक्टली. नो, प्रॅक्टिस कॅन नॉट हेल्प इन एनी वे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज प्रॅक्टिसिंग इज द वे टू गेट गुड ॲट समथिंग. म्हणजे क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8. फिल इन द ब्लँक्स. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ही एक प्रॉवर्ब आहे आणि याचा मिनिंग आपल्याला तिथे काय करायचं आहे फील करायचं आहे. तर ऑप्शन्स बघूया. ऑप्शन ए दिलंय द अट्रॅक्टिव्ह एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ समथिंग इज नॉट अ रिलायबल इंडिकेशन ऑफ इट्स ट्रू नेचर. बी दिलाय इफ इट डझंट लुक प्रिशियस इट प्रोबेबली इज अ प्रिशियस. ओके, त्यानंतर सी बघूया काय दिलं ऑप्शन. ऑल ग्लिटरिंग ऑब्जेक्ट्स आर डिसेप्टिव्ह. आणि डी दिलंय गोल्ड इज नॉट व्हॅल्युएबल. आता इथे दिलंय लक्षात घ्या ऑप्शन ए हा करेक्ट आहे. द अट्रॅक्टिव्ह एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ समथिंग इज नॉट अ रिलायबल इंडिकेशन ऑफ इट्स ट्रू नेचर. इट्स ट्रू नेचर. तर आपल्याला क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 9. फिल इन द ब्लँक्स. ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स किंवा ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड असं देखील करता येईल आपल्याला याला. तर याचा मिनिंग इथे काय होतोय बघूया. ऑप्शन्स दिलेले आहेत ABCD. ऑप्शन ए बी प्रिपेअर्ड फॉर वॉर ऑल द टाइम. नो, इट इज नॉट द आन्सर. टॉकिंग सॉल्व्ह नथिंग. टॉकिंग सॉल्व्ह नथिंग. ओके, हे देखील नाही. डू नॉट से एनिथिंग अबाउट युअर वर्क, हे देखील ऑप्शन नाही. व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से. दिस इज द करेक्ट आन्सर. सो क्वेश्चन नंबर 9चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. म्हणजेच काय ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स याचा मिनिंग होतो व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 10. विच प्रॉवर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ज मीन्स. म्हणजे खाली दिलेले ज्या प्रॉवर्ब्स आहेत ऑप्शन्समध्ये त्याचा मिनिंग हा होतो बघा. काय दिलाय. डोंट पुट ऑल ऑफ युअर होप्स अँड रिसोर्सेस इन टू वन गोल ऑर अ ड्रीम. तर याचा आपण बघूयात ऑप्शन्स. ऑप्शन ए द पेन इज मायटियर दॅन द सॉर्ड.
B. No man is an island. C. Don't put all of your eggs in one basket. And D. Two wrongs don't make a right. Correct answer आहे बघा C. Don't put all your eggs in one basket. त्याचाच मीनिंग काय होतो? Do not put all your, याचा लक्षात घ्या, do not put all of your eggs in one basket. याचा मीनिंग काय होतो? Do not put all of your hopes and resources into one goal or dream. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 11. Fill in the blanks. Don't judge a book by its story, age, cover and page, and the correct answer is cover. That is, don't judge a book by its cover. लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. इथे आता डायरेक्ट काय दिलंय फिल इन द ब्लँक्स मध्ये प्रॉव्हर्ब्स डायरेक्ट, आणि त्यातला एक वर्ड मिस केलाय आणि तो वर्ड आपल्याला इथे फिलअप करायचा आहे. सगळ्यांनी याचं मिनिंग्स देखील बघून घ्यायचंय. विच प्रॉवर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह मीन्स, आता परत काय दिलंय की एक मिनिंग दिलाय तो, आणि तो खालीलपैकी कुठल्या याचा होतो बघूयात. ओनली स्ट्रॉंग पीपल विल टेक ॲक्शन इन डिफिकल्ट सिच्युएशन्स. आता असाच ज्याचा मिनिंग होतो कुठले आहे प्रॉवर्ब बघूया. ए. बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक टुगेदर. B. When the going gets tough, the tough gets going. C. Call a spade. D. Great minds think alike. आणि त्याचा आन्सर आहे B. When the going gets tough, the tough gets going. तर क्वेश्चन नंबर 12 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर B. काय आहे तर when the going gets tough, the tough gets going. याचा मीनिंग होतो only strong people will take action in difficult situation. क्वेश्चन नंबर 13 बघा. विच प्रॉवर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह मीन्स. आता आपल्याला परत 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि मिनिंग विचारलेलं आहे. देअर जनरॉसिटी नाव कुड बी रिवॉर्डेड इन द फ्युचर. ओके, असं कशाचा मिनिंग होतो कुठल्या प्रॉवर्ब. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स नाही. बेटर लेट दॅन नेवर नो. यू रीप व्हॉट यू सॉ. येस, दिस इज द करेक्ट आन्सर. वेअर देर इज अ विल देर इज अ वे हे होत नाही. करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर सी. दॅट इज यू रीप व्हॉट यू सॉ. याचा अर्थ होतो देअर जनरॉसिटी नाव कुड बी रिवॉर्डेड इन द फ्युचर. वॉट एव्हर यू आर डुईंग इफ इट डिपेंड्स, म्हणजे स्वतःच्या याच्यावर ते डिपेंड असतं की तुमचं भविष्यात त्याचं तुमचं आउटपुट काय मिळणार आहे. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 14 काय आहे. विच प्रॉवर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह मीन्स ॲडव्हर्सिटी अँड लॉस मेक अ मॅन वाईज. आता इथे बघूयात काय काय दिलेले आहेत. ऑप्शन ए दिलंय वाईज मॅन इज ऑलवेज मेक अ मिस्टेक. बी दिलंय वी गेन विजडम फास्टर इन डिफिकल्ट टाइम्स दॅन इन प्रॉस्परस टाइम्स. सी वी कॅनॉट बी हॅपी इन डिफिकल्ट टाइम्स. डी ॲडव्हर्सिटी अँड लॉस आर अनअवॉइडेबल इन लाईफ. याचा करेक्ट मिनिंग होतो बघा ऑप्शन नंबर बी. दॅट इज we gain wisdom faster in difficult times than in prosperous times. म्हणजे इथे लक्षात घ्या ॲडव्हर्सिटी अँड लॉस मेक अ मॅन वाईज. या प्रॉवर्बचा मिनिंग काय होतो याचा लक्षात घ्यायचं तुम्हाला. प्रॉवर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह मीन्स या प्रॉवर्बचा मिनिंग हा होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 15. फिल इन द ब्लँक्स. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन टायर्ड, डिसअपॉइंटेड अँड होपलेस. हॅपी, चेअरफुल अँड लाफ. अँग्री, बॅड अँड लेझी. आणि हेल्दी, वेल्दी अँड वाईज. इथे सगळ्या ठिकाणी कॉमा पाहिजे बघा. हियर, हियर, हियर आणि हियर ऑल्सो. ओके, सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी. दॅट इज हेल्दी, वेल्दी अँड वाईज. सो अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 16 इज ऑन द स्क्रीन. फिल इन द ब्लँक्स. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू ए बी सी डी. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघूया आपण सगळे ऑप्शन्स एकदा फिट बसतात की नाही. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू हेवन, नेक्स्ट टू हेल्थ, नेक्स्ट टू गॉडलीनेस अँड नेक्स्ट टू ॲनिमल. या प्रॉवर्बमध्ये काय आहे गॉडलीनेस आहे. गॉडलीनेस. बी आणि डी तर बसत नाही. तुमचं कन्फ्युजन ए आणि सी मध्ये होऊ शकतं, पण त्यातलं माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. विच इज द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सी. दॅट इज गॉडलीनेस. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 17. फिल इन द ब्लँक्स. बिनीथ एव्हरी रोज लाईज द. ऑप्शन्स बघा ए, बी, सी आणि डी. Beneath every rose lies the thorn, honey, soil or gardener. So what is there? Correct answer is option number A. That is thorn. Beneath every rose lies the thorn. This is the proverb. आणि तुम्हाला एक टास्क आहे.
याचा जर मीनिंग माहिती नसेल, व्हॉट यू शुड डू नाव, यू हॅव टू फाइंड आउट द meaning of such proverbs and you have to mug up all these proverbs. So question number 17 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज थॉर्न. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 18, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द प्रॉवर्ब. आता इथे एक प्रॉवर्ब दिले आणि त्याचं आपल्याला मिनिंग शोधायचं आहे. अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग, अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग मीन्स याचा मिनिंग होतोय काय? ऑप्शन्स बघूया. ऑप्शन ए, अ वुल्फ विल किल शीप. बी, अ पर्सन ऑर थिंग दॅट अपियर्स फ्रेंडली और हार्मलेस बट इज रियली hostile. C, all animals are dependent. D, humans must love all animals. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर, which is the correct answer, that is option number B. A person or thing that appears friendly or harmless but is really hostile. So question number 18 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 19, फिल इन द ब्लँक्स. अ बॅड वर्कमॅन quarrels with his, इझी आहे, with his tools, not brush, not guns, not weapons but tools. बघा क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर आहे अ बॅड वर्कमॅन quarrels with his tools. एखादी गोष्ट करायची तर दुसऱ्याला ब्लेम करणे असं म्हणू शकतो आपण. अ बॅड वर्कमॅन quarrels with his tools. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 20, fill in the blanks. An empty vessel dash much noise. An empty vessel creates much noise, makes much noise, gives out much noise and sounds much noise. And the correct answer is makes much noise. An empty vessel makes much noise and the correct answer of question number 20 is option number B, makes. Next question, question number 21, fill in the blanks. A little knowledge is a dash thing. Good thing, nice thing, dangerous thing, ugly thing. Definitely the answer is C, that is a dangerous thing. A little knowledge is a dangerous thing. So you need to understand याचा meaning काय होतो बघा. अ लिटल नॉलेज, कमी नॉलेज असेल तर त्याच्या आधारावर तुम्ही काम करत असाल, दॅट कॅन बी डेंजरस. क्वेश्चन नंबर 22 बघूया आपण. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, अगेन, नेवर, ऑलवेज, इटसेल्फ. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर आहे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. म्हणजे काय? इव्हेंट जे काही घडलेले असतात त्याच पद्धतीचे इव्हेंट्स होऊ शकतात. रिपीट म्हणजे ॲज इट इज नाही तर त्या पद्धतीचे, म्हणून म्हटलं जातं हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 23, फिल इन द ब्लँक्स. बेटर बी अलोन दॅन इन डॅश कंपनी. गुड कंपनी, फुलिश कंपनी, हेल्दी कंपनी अँड बॅड कंपनी. बेटर बी अलोन दॅन इन बॅड कंपनी. हे याचं ऑप्शन आहे करेक्ट. म्हणजे क्वेश्चन नंबर 23 चा आन्सर आहे आन्सर डी, दॅट इज बॅड. सो बेटर बी अलोन दॅन इन बॅड कंपनी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 24, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉवर्ब मीन्स. इथे एक खाली प्रॉवर्ब्स दिलेले आहेत आणि इथे मिनिंग दिलेलं आहे बघा. तर कुठला याचा मिनिंग होतो? तर क्वेश्चन बघा. यू शुड नेवर फील होपलेस बिकॉज डिफिकल्ट टाइम्स ऑलवेज लीड टू बेटर डेज. यू शुड नेवर फील होपलेस, कधीच होपलेस व्हायचं नाही. बिकॉज डिफिकल्ट टाइम्स ऑलवेज, डिफिकल्ट टाइम म्हणायला टाइम्स नाही, डिफिकल्ट टाइम ऑलवेज लीड और बेटर टू असलं तरी काही हरकत नाही ते. येस, डिफिकल्ट टाइम्स ऑलवेज लीड टू बेटर डेज. आता येतो ऑप्शन बघा. एव्हरी मून हॅज सिल्वर कलर, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग, एव्हरी प्लॅनेट इज फुल ऑफ लव, एव्हरी क्लाउड हॅज डार्क फेस. सो करेक्ट आन्सर इज बी, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग याचा मिनिंग होतो. हे बघा, ही जी प्रॉवर्ब आहे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग, याचा मिनिंग होतो यू शुड नेवर फील होपलेस बिकॉज डिफिकल्ट टाइम्स ऑलवेज लीड टू बेटर डेज. तर क्वेश्चन नंबर 24चं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. लास्ट क्वेश्चन बघूया आपण. बेस्ड ऑन प्रॉवर्ब्स, विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रॉवर्ब्स. खाली दिलेल्यापैकी प्रॉवर्बचे एक्झाम्पल्स कुठले? हेल्थ इज वेल्थ, ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी, युनिटी इज स्ट्रेंथ, ऑल द अबोव आर प्रॉवर्ब्स. येस, ए देखील प्रॉवर्ब आहे, बी प्रॉवर्ब आहे, सी प्रॉवर्ब आहे. आणि म्हणजे याचा अर्थ काय? डी इज द करेक्ट आन्सर. ऑल द अबोव आर, ऑल, ए बी सी
हे सगळे जर प्रॉवर्ब्स असतील तर तुमचा डी आन्सर येणार आहे. ऑल द अबो आर प्रॉवर्ब्स. म्हणजेच क्वेश्चन नंबर 25चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या सगळ्या प्रॉवर्ब्सवरती आधारित प्रश्नांचा तुम्हाला फायदा होईल. या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या महत्त्वाच्या प्रॉवर्ब्स आहेत त्या तुम्ही आयडेंटिफाय करून त्याचा देखील स्टडी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या पद्धतीच्या एक्झामसाठीचं स्टडी मटेरियल अवेलेबल तुम्हाला इथनं समोर माझ्या चॅनलवर होणार आहे, टेलिग्राम चॅनलवर. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू जॉईन द चॅनल अँड एन्जॉय द फ्री स्टडी मटेरियल. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स वेल इन ॲडव्हान्स येतील. थँक्यू सो मच.